सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव येथे भव्य स्मारकासाठी 150 कोटींचा निधी मंजूर। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासोबतच मुलींसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण व कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे। स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले। यावेळी माननीय मंत्री व समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील आजी-माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातून पांडुरंग तात्या शिंदे, संस्थापक अध्यक्ष, क्रांतिज्योती विचारमंच महाराष्ट्र राज्य व माजी विरोधी पक्षनेते इंदापूर नगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला, पुरुष व युवक नायगाव येथे उपस्थित होते। यावेळी पांडुरंग तात्या शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानले। स्वराज्य न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश आरडे, इंदापूर। नमस्कार। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, नायगाव या ठिकाणी त्यांच्या आज पुतळ्याचे जे उद्घाटन होणार आहे त्या सोहळ्यानिमित्त आम्ही इंदापूर तालुक्यातून आज महिला इथून निघत आहोत आणि अख्ख्या महाराष्ट्रातून पूर्ण माळी समाज सर्व एकवटणार आहे लाखोच्या संख्येने। तर आम्ही इंदापूर तालुक्यातून अशा 10 ते 15 बस या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत। याच्या पुढची माहिती ताते देतील। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त सातारा जिल्हा, सातारा नायगाव, त्यांचा जन्म नायगाव मध्ये झाला। त्यांच्या माध्यमातून आज ह्या देशातल्या सर्व महिला पंतप्रधान, कोण महापौर झाल्या, कोण आमदार झाल्या, खासदार झाल्या, नगराध्यक्ष झाल्या। आज त्यांची जयंती, त्या जयंतीच्या औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने 150 कोटी रुपये महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्मारक व महिला शिक्षण केंद्रासाठी शासनाने टाकलेत। त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातला मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येणार आहे। आम्ही सुद्धा इंदापूर तालुक्यातून कमीत कमी 30 ते 35 बस घेऊन नायगावला निघालेलो आहोत। या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील सर्व महिला भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण वर्गाला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही नवी विनंती। सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो। चलो नायगाव, चलो चलो नायगाव, चलो नायगाव। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। फातिमा शेखचा विजय असो, फातिमा शेखचा विजय असो। घेऊ द्या सगळे चलो नायगाव। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, निम्यातच निघलं चला
म्हणायचे का? दादा की निघाली सगळी. हो चला बापू. शूटिंग चालू झालं आपली. तो बघ चॅनल आपला.